नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एग्जाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 12, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून परिपूर्ण आपण सीबीटी अभ्यासक्रमाला अनुसरून जे काही आपला आरआरबी ग्रुप डी चा नवीन अभ्यासक्रम आहे, मराठी भाषेमधून आपण सर्व काही अभ्यासक्रम या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत। त्यामधलाच आपला आजचा व्हिडिओचा भाग 12 आहे। जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल, ज्यामध्ये आपण आरआरबी ग्रुप डी साठी जे काही स्पेशली प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओची लिंक मिळतील, ज्यात तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजेच की मागील वर्षीचे व्हिडिओ देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जे काही मागील व्हिडिओ प्रश्नपत्रिकाचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। चला मित्रांनो, पाहू आपल्या आजच्या या भाग 12 मधील आरआरबी ग्रुप डी साठीचे आपले अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन कोठे आहे? तर जे काही हबीबगंज स्टेशन आहे भारतीय रेल्वेचं, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की भोपाळ या शहरामध्ये आहे। जे काही भोपाळमध्ये हे जे आहे हबीबगंज स्टेशन आहे भारतीय रेल्वेचं, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, या हबीबगंज स्टेशनची काही वैशिष्ट्ये देखील आहेत, जे की हबीबगंज हे जे आहे याचं जुनं नाव आहे, परंतु जे सध्याचं नाव आहे जे की नवीन या स्टेशनचं ते आहे राणी कमलापती। राणी कमलापती असं जे आहे थोडक्यामध्ये या स्टेशनचं नवीन नाव आहे, जे की नाव बदलण्यात आलेलं आहे। आणि हे जे आहे जे की पहिले खाजगी स्टेशन आहे, जे काय पहिलं खाजगी स्टेशन जर कोणतं म्हणून तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला तर ते आहे जे की हबीबगंज, म्हणजे की सध्याचे राणी कमलापती हे स्टेशन आहे जे की पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन आहे। तर हे एक याचं या प्रश्नाचं विशेषता आहे, या स्टेशनची विशेषता, जे की तुम्ही लक्षात ठेवून घ्या। या संदर्भात तुम्हाला परीक्षेत प्रश्न देखील येऊ शकतो की भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते म्हणून, तर ते आहे राणी कमलापती, म्हणजेच की हबीबगंज स्टेशन हे जे आहे जे की भोपाळ या ठिकाणी आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न आपला दुसरा, ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर क, जे की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्याचे आहे, जे की ऑक्टोपस हे दहशतवाद विरोधी पथक, ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 आहे, व्हॉट्सअपचा निर्माता कोण आहे? जे आपण व्हॉट्सअप यूज करतो मोबाईलमध्ये, त्याचा जो की निर्माता कोण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की जॉन कॉम आणि ब्रायन ॲक्टन हे जे आहेत थोडक्यात व्हॉट्सअपचे निर्माते आहेत, ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर बरेच जे विद्यार्थी आहेत जे की आपले महाराष्ट्रातील जे की मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत आहेत, परंतु त्यांना जे आहे योग्य ते स्टडी मटेरियल नसल्यामुळे जे आहे ते जे की अनेक सारे मेसेजेस करत होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व काही ए टू झेड जे की आरआरबी ग्रुप डी साठी स्टडी मटेरियल तुमच्यासाठी तयार केलेलं आहे, जे की परिपूर्ण याचा अभ्यासक्रम कव्हर करणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला आरआरबी ग्रुप डी चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यासोबत टेस्ट सिरीज व त्यासोबत तुम्हाला अनलिमिटेड नोट्स जे की प्रोव्हाइड केले जात आहेत, ज्याची प्राइस आपण फक्त 400 रुपये ठेवलेली आहे, जे की ही प्राइस भविष्यामध्ये आपण वाढवू पण शकतो। त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेमधले आपले संपूर्ण काही नोट्स किंवा टेस्ट सिरीज घेतले नसेल, त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही तुम्ही मिळवून घ्या। लगेचच्या लगेच ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअपवर सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार असेल। यामध्ये तुम्हाला आरआरबी ग्रुप डी साठी असणारे सर्व काही नोट्स ते पण अनलिमिटेड असतील तुम्हाला, आणि त्यासोबत टेस्ट सिरीज व त्यासोबत तुम्हाला त्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण इन्क्लूड करून दिलेले आहे, जे की परिपूर्ण ग्रुप डी चा अभ्यासक्रम कव्हर होणारे असतील। जर तुम्ही याचा अभ्यास केलात, याचं वाचन केला, तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल। यामध्ये तुमचा सर्व काही आरआरबी ग्रुप डी चा हा 100% अभ्यासक्रम कव्हर होणार असेल। तर ज्यांना ज्यांना या प्राइस मध्ये सर्व काही नोट्स किंवा टेस्ट सिरीज हवे असतील, त्यांनी लगेच या नंबरवर मेसेज करून व्हॉट्सअपला तुम्ही घेऊ शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण डायरेक्टली लिंक दिलेली आहे त्यावर देखील तुम्ही क्लिक करून तो सर्व काही कोर्स घेऊ शकता। तर ज्यांना ज्यांना मिळवायचा आहे, ज्यांना आरआरबी ग्रुप डी ची चांगली तयारी करायची आहे सर्व काही योग्य ते मार्गदर्शनाखाली, तर तुम्ही लगेच आपल्या सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या, ज्यामुळे तुमच्या अभ्यासामध्ये कोणत्याच प्रकारचा अडथळा येणारा नाही। त्यानंतरचा पाहू आपण पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 4 असा आहे, नाशिकमध्ये स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची थोडक्यात स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1998 साली थोडक्यामध्ये या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. त्यानंतरचा पुढील 5वा प्रश्न, डॅश या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक आहे? तर कोणत्या जे की वायूचं जे की प्रमाण हवेमध्ये सर्वाधिक जास्त आहे यापैकी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की नायट्रोजन. तर नायट्रोजनचं प्रमाण जे की हवेमध्ये सर्वाधिक जास्त आहे. म्हणजेच की सांगायचं झालं तर नायट्रोजनचं प्रमाण जे की हवेमध्ये सर्वात जास्त म्हणजे की 78% एवढं जे आहे जे की हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे. ज्यामध्ये आपण ऑक्सिजन पाहिला तर ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे या ठिकाणी मी लिहितो, तर ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते आहे 21% फक्त. 21% हे जे आहे ऑक्सिजनचं प्रमाण आहे. नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण हवेमध्ये आहे ते आहे 0.03% एवढं जे आहे थोडक्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. आणि जे ॲर्गॉन म्हणतो आपण त्याला, तर ॲर्गॉनचं जे प्रमाण आहे ते आहे 0.9% एवढं जे आहे थोडक्यात ॲर्गॉनचं त्या ठिकाणी हवेमध्ये प्रमाण आहे. जे की आता इतर वायू देखील त्यामध्ये आहेत, पण त्यांचं प्रमाण तेवढं का मुख्यतः परीक्षेत आपला विचारलं जात नाही. परंतु मुख्यतः परीक्षेमध्ये आपल्याला या प्रकारचा प्रश्न येतो, किंवा नायट्रोजनचे प्रमाण हवेत किती आहे हे विचारलं जातं, किंवा ऑक्सिजन वायूचं प्रमाण हवेत किती आहे हे विचारलं जातं, किंवा कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे ते परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे सर्व काही महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी. हे लिहून घ्या, वाचून घ्या किंवा पाठ करून घ्या, परंतु लक्षात ठेवा जेणेकरून परीक्षेत यावर जर आपला प्रश्न आला तर आपला प्रश्न जे काही मिस होणार नाही. त्यानंतरचा पाहू आपण पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 6वा असा आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीतर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक कोणाला जाहीर झाले आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रशांत दामले यांना जे आहे जोक्यात झालेलं आहे यंदाचा हा पुरस्कार, गौरव पुरस्कार. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 7वा असा आहे. ARTO या संज्ञेचं पूर्ण रूप काय? तर ARTOचं थोडक्यामध्ये फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं काही ऑप्शन्स आपल्या नेक्स्ट पेजवर आहे, तर आपण डायरेक्टली नेक्स्ट पेजला आपण पाहू. तर याचं जे फुल फॉर्म आहे ARTOचं, तर ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजेच की असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर याचे जे आहे थोडक्यामध्ये याचं फुल फॉर्म होणार असेल. म्हणून ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की 8वा असा आहे. हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? जे हँडब्रेक असतं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की अचानक ब्रेक लावण्यासाठी हँडब्रेकचा उपयोग करतात. ऑप्शन ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला. उत्क्रांतीवादाचा जनक डॅश यांना म्हणतात? कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की चार्ल्स डार्विन यांना जे आहे उत्क्रांतीवादाचा जनक असं जे आहे म्हणून संबोधलं जातं. तर आपल्या जे नोट्स आहेत, नोट्समध्ये तुम्हाला GK, GS, त्यानंतर गणित, रिझनिंग, जे काही आपलं गणित बुद्धिमत्ता आहे, त्यासोबतच सामान्य विज्ञानचे देखील तुम्हाला नोट्स त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर चालू घडामोडी हे तर आपल्याला असणारच आहे. चालू घडामोडी तर आम्ही तुम्हाला सर्व काही लेटेस्ट अपडेट तुम्हाला त्याचे PDFs मिळणारेच असतील, परंतु त्यामध्ये हे सर्व तुम्हाला विषय देखील मिळणारे आहे. त्यामुळे ज्यांना कोर्स घ्यायचा आहे तर त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, कारण का येणाऱ्या काही दिवसात आपण त्याची प्राइस वाढवू देखील शकतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा. भारत पृथ्वीचा उत्तर गोलार्धाच्या डॅश गोलार्धात आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की पूर्व गोलार्धात आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 11वा असा आहे. लॉर्ड कर्झन याने कोणत्या सुधारणा आणल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व यांनी जे आहे सुधारणा आणलेल्या आहे. ज्यामध्ये भारतीय चलन कायदा, प्राचीन स्मारक कायदा, भारतीय विद्यापीठ कायदा हे सर्व जे आहे लॉर्ड कर्झन यांनी आणलेल्या सुधारणा आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बाळाजी बाजीराव हे जे आहे थोडक्यात झालेले होते. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा. 2 नद्यांमधील प्रदेश म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की दुआब हे जे आहे 2 नद्यांमधील प्रदेश होय. त्याला जे आहे 2 नद्यांमधील प्रदेशाला दुआब असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 14वा आपला. अनुच्छेद 5 ते 11 या दरम्यान डॅशची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे? अनुच्छेद 5 ते
11 दरम्यान. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की नागरिकत्व याची जी आहे तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 5 ते 11 या दरम्यान ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजच्या भाग 12 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही विद्यार्थ्यांची डिमांड येत आहे की सामान्य विज्ञानचे PYQ क्वेश्चन घ्या, तर त्यावर पण आपली लेक्चर सिरीज ऑलरेडी सुरू झालेली आहे. जर तुम्ही त्याचे व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल तर तुम्हाला आपल्या RRB ग्रुप डी च्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण काही ग्रुप डी साठी स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी मात्र नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.